सांगली महानगरपालिकेचे डॉग व्हॅनची मोकाट कुत्र्यांच्या बद्दल धडक मोहीम लोकहित मंचाच्या निवेदनाची दखल। आज डॉक्टर पी.आर. पाटील रोड, कत्तलखाना रोड, पत्रकार नगर, कृष्णा हॉस्पिटल परिसर, नुराणी मस्जिद जवळ अशा अनेक मोकाट व भटक्या कुत्र्यांची पकडून त्यांना बंदिस्त केले। धन्यवाद महापालिकेचे आणि आरोग्य विभागाचे त्यांच्या संपूर्ण डॉग व्हॅन टीमने सहकार्य केल्याबद्दल आभारी आहे। तरी माझी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना विनंती आहे की आपण भटक्या व मोकाट कुत्र्यासंदर्भात माझ्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा, असे मी आपणास आवाहन करीत आहे। नंबर आहे मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच सांगली। लोकहित मंच सांगलीच्या वतीने आम्ही आरोग्य अधिकारी रवींद्र कुमार ताटे साहेबांना निवेदन दिलं होतं की सांगली मिरज कुपवाड महानगर क्षेत्रामध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्चार वाढला आहे। त्याची निवेदनाची दखल घेऊन आज सांगलीमध्ये डॉक्टर पी.आर. पाटील रोड, कत्तलखाना, कृष्णा हॉस्पिटल, नुराणी मस्जिद या परिसरामध्ये त्यांची डॉग आणि टीम पाठवून दिली आणि भरपूर कुत्रे इथं आज पकडले आहेत। त्याबद्दल आम्ही महापालिकेचं आम्ही अभिनंदन करतो की त्यांनी मोकाट कुत्री पकडल्याबद्दल। नागरिकांना विनंती करतो की महानगरपालिका क्षेत्रात डॉग व्हॅन हे आपल्यासाठी आता उपलब्ध आहे। कुणाची अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर संपर्क साधावा, म्हणजे आपल्याला कुत्री पकडण्यासाठी डॉग व्हॅन उपलब्ध आहे असं आम्ही आवाहन करत आहे।